इथून मात्र कोणता संघ जो तिसरा संघ आपल्याला टॉप 3 मध्ये पाहायला मिळेल अफजल टिवाले चषक 2026 आता त्यांच्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली ही मार्च तुम्हाला पाहायला मिळते. अगदी दिग्गज संघांमध्ये ही मार्च तुम्हाला पाहायला मिळेल. एकीकडे अगदी आपण पाहताय बहुचर्चेमध्ये असलेला कर्जत तालुक्यातील एक मातब्बर संघ म्हणून नेहमी ज्याच्याकडे पाहिलं जातं ते रियांशी 11 बडवल B+ आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळते ती अकुलवाडी संघ. रसायनी विभागामधून आलेला हा संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्यांच्यामध्ये एक बिग फाईट बिग लढत मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. क्रिकेटचा महासंग्राम अफजल टिवाले चषक 2026च्या माध्यमातून क्रिकेटचा थरार आता खऱ्या अर्थाने या मार्चमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती अनुराग, समोर जर पाहायला गेलं तर सॅकिंग गेंदवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात रमेश. पहिलाच बॉल वेगानं बीट केलाय. इतका वेग, प्रचंड वेग पडल्यानंतर अगदी आपण पाहताय बरोबर खालीच राहिला आणि अनुरागची खऱ्या अर्थानं हीच ओळख आहे. त्याचा वेग हा त्याची ओळख आहे आणि नेहमीच खऱ्या अर्थानं आपण पाहताय त्याच्या वेगानं अगदी भल्या फलंदाजांना त्यांनी मात्र त्याच्या वेगावरती अगदी शमवलंय, थांबवलंय. तोच गोलंदाजी मार्कवरती पहिला बॉल इथून डॉट बॉलच फेकतोय. हो यावेळी अगदी आपण पाहता बॅक टू द बॉलर ड्राईव्ह केलाय. फिल्डर त्या ठिकाणी समीर माली वेगानं दाबत आले. तोपर्यंत एकच धावीतून आपल्याला पाहायला मिळतीये. वेग टाकत असताना अगदी आपण पाहताय तो फुलटॉस बॉल आला. त्याला अगदी समोरच्या दिशेने ड्राईव्ह करत असताना एक सिंगल धाव पाहायला मिळतीये. दुसऱ्या बॉलवरती अकाउंट ओपन झालाय. ते आता इथून मात्र अकुलवाडी टीमचं एक धाव फलकावरती. संकेत आता सॅकिंग गेंदवरती तुम्हाला पाहायला मिळतील. दमदार खेळ केलाय संकेतनं देखील या स्पर्धेमध्ये आणि तेच आता सॅकिंग गेंदवरती अनुराग. हो समोर लॉप केलाय. बॉल सरळ अगदी चाललाय लॉंग ऑफ सीमा रेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 6. षटकार अगदी जर पाहायला गेलं तर ओव्हरपिच बॉल बनवून घेतलाय संकेतनं आणि समोरच्या दिशेनं लॉप करत असताना अगदी लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका. 6 धावा पाहायला मिळाला. 6 धाब्यानं धावफलक आता जाऊन पोहोचेल ते 7 वरती. पहिला बॉल अनुरागनं तो डॉट बॉलच फेकला होता. दुसऱ्या बॉलवरती जर पाहायला गेलं तर ती सिंगल धाव आली. सिंगल आल्यानंतर संकेत साईक वरती आला आणि संकेतच्या बॅटमधून हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. हो पुन्हा एकदा ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहेत. थोडेसे फंबल झाले परंतु धाव फक्त एकच मिळेल. एक धाव आल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचलंय ते मात्र 8 वरती. 8 धावा तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिलं सत्र चालू आहे. बॅटिंग करते अकुलवाडी टीम. फील्डिंग करते रियांशी 11 बडवल B+. 2 बलाढ्य टीम मध्ये चालू असलेली मार्च तुम्हाला पाहायला मिळते. हो ऑन साईडला फटका मिस टायमिंग. हवेमध्ये फिल्डर थोडेसे दूर राहिलेत. एक कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न वेगानं धावतात. 2 धावा कंप्लीट होतील. गुड रनिंग बिटवीन विकेट. सिंगल डबल देखील तितक्याच महत्वाची आहे आणि तो घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करते अकुलवाडी टीम. संकेत आणि त्याच्या साथीनं आपण पाहताय रमेश. एकंदरीत धावा धावफलकावरती आल्या त्या म्हणजे 10. हो इथे अगदी आपण पाहताय लिडिंग एज पाठीमागे फिल्डर दूर राहिलेत. तोपर्यंत एकच धाव पाहायला मिळतीये. आणखीन एक सिंगलच इथून पाहायला मिळेल. 11 धावा धावफलकावरती आल्यात. 1 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झालाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना अकुलवाडी टीमनं धावा बनवल्यात त्या बिनबाद 11 धावा. 4 बॉलमध्ये 4 या धावसंख्येवरती बॅटिंग करतायत रमेश. तर 2 बॉलमध्ये 7 या धावसंख्येवरती बॅटिंग करतायत संकेत मालुसरे. सलामीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सलामीवीर धुरंधर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना टॉप 6ची ही तिसरी लढत. यातून मात्र एक संघ जो खऱ्या अर्थानं टॉप 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि मग टॉप 3 मध्ये तो ड्रॉ केला जाईल. 3 संघ आपले नशीब आजमावणार आहेत. त्याच्यामध्ये ड्रॉ केला जाईल. एक संघाला बाय मिळेल तो पुढे जाईल आणि 2 संघांमध्ये ती मात्र सेकंड सेमीफायनल तुम्हाला पाहायला मिळेल. कारण की पहिली सेमीफायनल ही ड्रॉमध्येच होईल.
सेकंड ओव्हरला सुरुवात होते आणि सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्क होते. आपण पाहताय गोलंदाज रिकी. ओ चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप बरोबर अगदी आपण पाहताय व्हाईट लाईनला पकडून मात्र बॉल टाकला जातोय. बरोबर वाईड यॉर्करच इथून आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल आपण पाहताय. रिकी गोलंदाजी मार्कवरती आलेत. सेकंड ओव्हरमध्ये थोडेसे चेंजेस गोलंदाजीमध्ये आता आपल्याला रियांशी 11 बडवल B+ टीमकडनं पाहायला मिळतात. कारण की सातत्यानं राकेश पाटील म्हटल्यानंतर या गोलंदाजांचा योग्य वापर आज सातत्यानंच पाहायला मिळाला. हो आणखीन एक चांगला बॉल यावेळी फिंगर रोल केले. पहिला बॉल पडल्यानंतर थोडासा स्लाइडली बाहेर निघाला होता परंतु हा बॉल पडल्यानंतर बरोबर आतमध्येच आला. कटरचा वापर करत असताना रिकी देखील आपल्याला पाहायला मिळतात. चांगले कटर आहेत रिकी. मिश्रणामध्ये गोलंदाजी करतात. नेहमीच त्यांची ती गोलंदाजी पाहिली आहे. 2 बॅक टू बॅक डॉट बॉल आलेत. धाव फलकावरती 11. हो फुलटॉस बॉल ऑन साईडला गॅपमध्ये ढकलला. मिड विकेटला डीपमध्ये फिल्डर वेगानं आलेत. फेकी देखील अचूकच झाली आहे. एकच धावीतून आपल्याला पाहायला मिळते. एक धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय ते मात्र अकोलवाडी टीमचं 12 वरती. 12 धावा धावफलकावरती. रसायनी विभागामधून आलेला हा संघ अगदी आपण पाहताय टॉप 6ची ती लढत अगदी आपण पाहताय. रियांशी 11 बडवल B+च्या अगेन्स्ट मात्र करत असताना धावसंख्या 12 धाव फलक्यावरती. चला आवाज करू नका. डगआउट थोडंसं शांत ठेवा. सकाळचं सत्र आहे. ओ वेगवान बॉल कमालीची गोलंदाजी रिकी यांची पाहायला मिळते. वेगावरती स्वार झाले. आता वेगानं मात्र बॉल टाकलाय. इतका वेग की मात्र फलंदाज फक्त बाट ड्रिल करतात आणि बाट आणि बॉलचा कोणताही संपर्कच होत नाहीये. आणखीन एक डॉट बॉलच पाहायला मिळतोय. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली रिकी यांची. डॉट बॉल आणि डॉट बॉलच पाहायला मिळालेत. आणखीन एक डॉट बॉल. सातत्यानं तो ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न परंतु ऑन साईडला खेळत असताना अगदी आपण पाहता पूर्णपणे बॅकफुटला येतात आणि रिकीनं मात्र पूर्णपणे आता फलंदाजांना रीडच केलाय. त्यांचा फुटवर्कच चेक केला आणि बरोबर त्यांच्या विरुद्ध दिशेनं म्हणजे अगदी त्यांच्यापासून थोडेसे दूर इथून मात्र बॉल ठेवले जातात. हो दूरवरून केला. मिस टायमिंग. हवेमध्ये फिल्डर नाही आहे स्क्वेअर लेग मध्ये. तोपर्यंत एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या बॉलवरती मिळाली आहे सिंगल. धाव फलक जाऊन पोहोचले 13. पुन्हा एकदा स्ट्राईक आपल्या स्वतःकडेच ठेवली आहे संकेत मालुसरेनं. धावसंख्या 13 आहे 2 ओव्हरमध्ये. अजूनही 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे. आता खऱ्या अर्थानं राकेश पाटील कोणाकडे जातील हे सगळ्यांनाच खऱ्या अर्थानं उत्कंठा लागून राहिली आहे. कारण की याच टीमकडे बरेचसे गोलंदाज आहेत. मग त्यांचा योग्य वापर अगदी योग्य वेळी केला जातो. आता कोणाकडे जाणार. एक छोटीशी टीम मीटिंग आणि त्याच्यामध्ये लगेच मात्र तो स्वतः राकेश पाटील गोलंदाजी मार्कवरती. 5 स्क्वॉडमध्ये पंकज सारखा गोलंदाज असताना देखील आज सेकंड ओव्हर ती रिकीकडे आली आणि मात्र तिसरी ओव्हर स्वतः राकेश पाटील टीमचे कॅप्टन टीमचे सर्व टीमचे लीडर आणि नेहमी खऱ्या अर्थानं टीमला लीड करत असताना ते चांगलं काम त्यांनी केलंय. या टीमला अगदी आपण पाहताय पुढे नेण्याचं काम ते राकेश पाटील यांनीच केलंय. जी सुरुवात केली होती खऱ्या अर्थानं आपण पाहताय हे सगळे यंगस्टर त्यावेळी मात्र एकत्र केले आणि मात्र बडवल B+ या नावानं त्या टीमची सुरुवात झाली. समीर माली असेल, उमेश असेल, पंकज असेल हे सगळे एकत्रित करून मात्र सुरुवात केली आणि आज खऱ्या अर्थानं आपण पाहताय आज संघ कर्जत लॉट्समध्ये नाही तर मात्र कर्जतच्या बाहेर जाऊन म्हणजे जे ओपन लॉट्स आहे त्याच्यामध्येच आपल्याला सातत्याने खेळताना पाहायला मिळतो. राकेश पाटीलनं पहिला बॉल डॉट टाकलाय. हो आणखीन एक चांगला बॉल. 5वा बॉल. सातत्यानं आपण पाहिलंय संकेत मालुसरेनं बॅकफुटवरती येऊन खेळण्याचाच प्रयत्न केला आणि तिथून मात्र ते डॉट बॉलच आपल्याला पाहायला मिळालेत. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल इथून आपण पाहताय राकेश पाटील यांचा. हो आणखीन एक यावेळी पडल्यानंतर बाहेर निघालाय. लेग कटरचा वापर केला.
चांगली गोलंदाजी, मिश्रणामध्ये गोलंदाजी. यावेळी ओळखलं फलंदाज थोडेसे पुढे सरकतात. टप्पा लगेच थोडासा पाठीमागे केला आणि तिथून अगदी आपण पाहताय फिंगर रोल करत असताना बॉलला मात्र बाहेर काढलाय. डॉट बॉलच पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल आलेत. संकेत मालुसरे नेमके करतात काय हा प्रश्न पडला. पुनश्च एकदा बॅकफुटला आलेत. यावेळी जर पाहायला गेलं तर बॉल पडल्यानंतर बरोबर मिडल स्टंप वरतूनच निघून गेला, परंतु इतके पाठीमागे सरकले की बॅट अँड बॉलचा तो संपर्कच होऊ शकला नाहीये. बॅक टू बॅक चौथा डॉट बॉल आला. हो, स्विच इट केला. डीप मध्ये फिल्डर आहेत याच फटक्यासाठी. बरोबर अगदी आपण पाहताय डीप पॉइंट मध्ये त्या ठिकाणी फिल्डर ठेवण्यात आलाय. धाव इथून देखील सिंगलच मिळेल. 5व्या बॉलवरती सिंगल आली आहे आणि धाव फलक्यावरती अवघ्या 14 पाहायला मिळतात. 3 षटकांची मॅच आहे. 14 धावा धाव फलक्यावरती. शेवटचा बॉल इथून देखील हलक्या हाताने अगदी आपण पाहताय एक सिंगलला जाव इथून आपल्याला पाहायला मिळते. पहिलं सत्र समाप्त झालंय आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना अकुलवाडी टीमनं धावा बनवल्यात त्या मात्र 15 आणि टार्गेट ठेवलाय रियांशी 11 बडवल बी प्लस टीमच्या अगेन्स्ट ते मात्र 16 या धावसंख्येचा. 18 बॉल आणि 16 धावसंख्येची आवश्यकता आहे ती रियांशी 11 बडवल बी प्लस टीमला. चला लगेच या मैदानाच्या बाहेर. साहिल, डीजे साहिल, 18 बॉल मध्ये 16 धावसंख्येची आवश्यकता आहे. रियांशी 11 बडवल बी प्लस टीमला या धावसंख्येचा पाठलाग आता कशा पद्धतीने या ठिकाणी केला जाईल. अंबरपाडा टीमचे कर्णधार भूषण आपण यायचंय. अंबरपाडा टीमचे कर्णधार भूषण. मॅचला सुरुवात होते. गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज संकेत मालुसरे. पहिलाच बॉल अगदी पडल्यानंतर आतमध्ये आलाय. पंचांकडे अपील केली आहे. पंच अगदी सांगतात की इथून मात्र नॉट आउटच आहे.
डॉट बॉल आलाय. पहिला बॉल खऱ्या अर्थानं फेस करत असताना समीर माली त्या ठिकाणी अगदी आपण पाहताय बीटच झालेत. 18 बॉलमध्ये 16 धावसंख्येची आवश्यकता आहे. चांगली मॅच पाहायला मिळते. हो यावेळी ओरपिच बॉल होता. समोर समोर मिडॉनच्या बाजूने काढलाय बॉल. अगदी लॉंग ऑन मध्ये फिल्डर त्या ठिकाणी प्रयत्न करतायत आणि इथून मात्र चला चेक करूया डिसिजन या ठिकाणी आपण पाहता. सर चौकार आहे. 4 धाबा आहेत. 4 धाब्यानं धावफलक अगदी आपण पाहताय 4च होईल आणि अकाउंट ओपन झालं आता रियांशी 11 बडबल बी प्लस टीमचं. नेक्स्ट बॉल ओ लोवर फुलटॉस. बॉलला पाठवले सीमा पार. षटकार. हंबरपाडा टीमचे कर्णधार भूषण आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. अंबरपाडा टीमचे कर्णधार भूषण आलेत. हो इथून अगदी आपण पाहताय ऑन साइडला फटका. स्क्वेअर ऑफ द विकेट केला. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे. धाबा मिळतील 4. चौकार. ओ पुन्हा एकदा शॉट ऑन फुल केला. मिस टायमिंग हवेमध्ये. ओ फिल्डर कडनं चुकी झाली आहे. कॅच ड्रॉप झाली आहे. धाव इथून अगदी आपल्याला पाहायला मिळेल ती सिंगल आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15. एका धावसंख्येची आवश्यकता आहे. 13 बॉल 1 धावसंख्येची आवश्यकता आहे. सॅकिंग एंडवरती उमेश. ओ स्विच हिट करायचा होता परंतु इथे डॉट बॉल झाला. प्रतीक्षा अजूनही करावी लागेल. 12 बॉल बाकी आहेत. 1 धावसंख्येची आवश्यकता आहे. वेळ बचाव करण्याचा प्रयत्न आयोजकांचा भरपूर चालू आहे परंतु वेळ वाचतच नाही. वेळ पुढेच चालले. अजूनही 12 बॉलमध्ये 1 धावसंख्येची आवश्यकता आहे. समीर माली ऑन साईक. ओ समीर मालीच्या बॅट मधून आलाय विजयी षटकार आणि बॉलच डायरेक्ट घालवलाय. चला टॉप 3 मध्ये प्रवेश केलाय रियांशी 11 बडबल बी प्लस टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्डलक टीम अकुलवाडी. दोन्ही टीमला खूप सारे शुभेच्छा त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी. आणि तिन्ही टीमचे कॅप्टन फक्त कॅप्टन आपण या मुख्य व्यासपीठावरती या. तीनही टीमचे कॅप्टन आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचंय.